दक्षिण वसईतील प्रभाग क्रमांक 28 मध्ये आता आपण आहोत। या प्रभाग क्रमांक 28 मध्ये ऐतिहासिक अशी लढत होती। धनशक्ती विरुद्ध सामाजिक चळवळ असा लढाईचा भाग आहे। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं प्रतिनिधित्व वसई विरार महापालिकेच्या सभागृहात गेलं पाहिजे आणि हरित वसई टिकली पाहिजे। हरित वसईचा अस्तित्वाचा लढा आहे तो आपल्याला जिंकता आला पाहिजे। या हेतूने सामाजिक चळवळीतलं नेतृत्व उमेदवार म्हणून या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। सामाजिक चळवळीच्या अस्तित्वाची या दक्षिण वसईच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये आता लढाई सुरू आहे। इथला मतदार जो आहे तो सुशिक्षित आहे, सदन आहे। हा मतदार या ठिकाणी चळवळीच्या मागे उभा राहतो की धनशक्तीच्या मागे फरफटत जातो। हा मतदार आपले भविष्यातले हक्क बाधित होऊ नये म्हणून धनशक्तीच्या विरोधात जातो की चळवळीच्या बाजूने उभा राहतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रत्यक्ष उमेदवाराचं या बाबतीत काय मत आहे त्यांच्याकडून समजून घेऊ। आपणास कसा प्रतिसाद मिळतोय आणि आपण याकडे कसं पाहतो? हरित वसईचा हा पट्टा टिकवण्याच्या चळवळीत आम्ही सगळे कार्यकर्ते कार्यान्वित आहेत। लोकांनी आम्हाला उभं केलेलं आहे, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्यांनी दिलेल्या योगदानातून आम्ही इलेक्शन लढवत आहोत आणि आम्हाला प्रचंड प्रतिसाद या 28 प्रभाग 28 मधून मिळत आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व नक्कीच महानगरपालिकेत करू। लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवली जाते, त्यामुळे या प्रभागातून येणारा निवडणूक निकाल या प्रभागाचं भविष्य ठरवणार आहे।